ज्या पद्धतीनं जगतोय एका दहशतीखाली भीतीखाली, ती दहशत भीती पुन्हा चोरट्याची दरोडेखोराची किंवा कुठल्या दहशतवाद्याची नाही तर बिबट्याची दहशत आहे। कारण शेवटी तो जो प्राणी आहे तो काही सांगून समोर आपल्या येत नाही, कुठेतरी आडोशाला अडचणीला लपून बसतात, दबा धरून असतात आणि एकट्या दुकट्या लहान लेकरं असू द्या वृद्ध माणसं असू द्या कुणावरती झेप घालून त्या ठिकाणी त्याचा जीव घेण्याचं काम करतात। आता चेअरमन साहेब बोलले की मुंबई शहरामध्ये कबुतराचा प्रश्न निर्माण झाला, त्या ठिकाणी आंदोलन झालं, त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि बाकीचे मंत्री त्या ठिकाणी गेले। शहरातल्या लोकांचा प्रश्न, शहरातल्या लोकांचं जीवन आणि त्यांचं जगणं हे जगणं आहे आणि ग्रामीण भागातील राहणाऱ्या माणसाचं जगणं हे जनावरासारखं आहे, हे या सरकारच्या दृष्टीने बांधवांनो। त्यामुळं त्यांच्याकडनं अपेक्षा करण्यामध्ये आता काही अर्थ नाही। ही लढाई आपल्याला रस्त्यावर उतरूनच करावी लागणार आहे। ते सत्तेत आहेत, आपण रस्त्यावर आहोत, तेव्हा कृपया हा प्रश्न संपेपर्यंत, सुटेपर्यंत आणि जोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आपल्यातील कुठल्याही माणसांनी, जसं आता पाणी आणलेलं आहे, घाबरू नका। आपल्यातील काही माणसं जातील, वडेपाव घेऊन येतील, तुम्हाला काही ना काही आणतील, रात्र उगू दिवस उगू, 4 दिवस लागू 8 दिवस लागू, पण जोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी येऊन ठोस निर्णय या ठिकाणी देत नाहीत तोपर्यंत आपण या ठिकाणावर हलता कामा नये। काही मंडळी या ठिकाणी व्यत्यय आणण्यासाठी येतील, विनाकारण तुम्हाला भडकवण्याचं काम करतील, काहीतरी वेगळे शब्द वापरतील, धावून जातील, आपण त्यांना बळी पडू नका। आजपर्यंत या तालुक्यात हेच घडलेलं आहे। जनतेचा प्रश्न घेऊन जनता रस्त्यावर आली की त्यांना वेगळ्या दिशेने लावायचं, तो प्रश्न भरकटायचा, तुम्हाला वेगळी दिशा दाखवायची आणि पुन्हा सामंजस्याचं धोरण घेऊन तुमच्यामध्ये यायचं। आतापर्यंत याच पद्धतीनं या तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली, मूळ प्रश्नांना बगल दिलेले आहे। आमचा प्रश्न आमच्या समोर उभ्या असणाऱ्या दहशतीचा आहे। आमची वृद्ध आई वडील त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतायत, आमची लहान लेकरं मृत्युमुखी पडतायत। तुम्ही असं समजत असाल की ग्रामीण भागामध्ये बिबटे, असं नाही। आमच्या मंचर सारख्या शहरामध्ये सुद्धा आठवड्यातनं 1 दिवस कुठल्या ना कुठल्या सोसायटीमध्ये शेतामध्ये येतो लोक, शहरामध्ये सुद्धा मंचर सारख्या गावामध्ये सुद्धा दहशतीखाली जगतायत। 7-7:30 नंतर लहान लेकरांना कोणी बाहेर जाऊन देत नाही। परवाच मागच्या आठवड्यामध्ये ते निगुटवाड्यामध्ये आमच्या 2 वासरांचा फडशा बिबट्याने पाडलेला आहे। काही नाही, पंचनामा केला, आले आणि निघून गेले, पिंजरा सुद्धा साधा त्या ठिकाणी लावलेला नाही। माझ्या घरासमोर मळ्यामध्ये, डोबी मळ्यात आमच्या 7-7:30 वाजता एक मादी आणि तिची 2 बछडं गेली 15 दिवस येत आहेत। सातत्यानं आम्ही अधिकाऱ्यांना फोन करतात पण पिंजरा नाही आणि कोणी फिरकतही नाही बांधवांनो। जेव्हा असा एखादा बळी जाईल तेव्हा मग कोणीतरी अधिकारी येतात आणि त्याला वाचा फुटते। आता आपण योग्य निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत त्याच्यावरती ठोस निर्णय आणि ठोस भूमिका शासनातले प्रतिनिधी सांगत नाहीत तोपर्यंत आपण रस्त्यावरचं हटायचं नाही। आळीपाळीनं ज्याला थोडस वाटेल की आपल्याला बाहेर जायचंय, गपचूप जाऊन परत या ठिकाणी येऊन बसा, पण शेवटपर्यंत निर्णय लागेपर्यंत रस्त्यावर उठायचं नाही। आणि देवदत्त निकम साहेब, सुरेश भाऊ, तुम्ही मंडळी पुढे आलेला आहे, भले रस्त्यावर प्रश्न नाही सुटला, काल आपल्या पिंपरखेडच्या तरुण मंडळींनी जे शस्त्र हातात घेतलेलं आहे, उद्या तोच कार्यक्रम रस्त्यावर गावोगावी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना हाती घ्यावा लागला तरी हरकत नाही। जिथे मंत्र्याच्या आमदाराच्या गाड्या दिसतील त्या गाड्यांवरती दगडी फेटा आणि फॉरेस्टची गाडी जाळू नका, यांच्या गाड्या जाळल्याशिवाय राहू नका, तरच हे वट्टेवर येतील। परवा बच्चे भाऊ कडून तेच सांगितलेलं आहे, साध्या माणसांना बोलून साध्या माणसांवर हल्ले करून काही होणार नाही। अधिकारी शेवटी त्यांचे बांधील आहेत, जे प्रशासन शासन निर्णय देईल, जे आदेश देईल त्यावर हुकूम चालतील। त्यामुळे जे आदेश देणारे आहेत, जे त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसलेले आहेत, हे कसे रस्त्यावर फिरतायत हेच आपण पाहायचं आणि त्याच्यासाठी पुढच्या लढाईला आपण सज्ज राहायचंय। जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत आता ही लढाई आपली रस्त्यावरची आहे। कृपया कोणी उठू नये, गोंधळ घालणारे असतील, चेअरमन साहेबांनी सांगितलंय, सुरेश भाऊंनी सांगितलेले आहे, कृपया हे गोंधळ घालण्याचं ठिकाण नाहीये।
ज्या वेळेस आपल्याला लढाया करायच्या, तुम्ही त्या बाजूने आहेत, आम्ही ह्या बाजूने आहेत, आम्ही लढायला सज्ज आहे, पण ती मैदानं वेगळी आहेत. आज हा भावनिक प्रश्न आहे. ज्याची लेकरं गेलेत त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूकडे पहा. तुम्हाला राजकारण करायला खूप ठिकाणं आहेत, खूप जागा आहेत आणि आम्ही त्याला उत्तर द्यायला समर्थ आहोत, सज्ज आहोत. पण आज ज्या कारणासाठी रस्त्यावर उतरलेलं आहे, कृपया हात जोडून विनंती आहे, या ठिकाणी कोणी त्याला वेगळं स्वरूप देऊ नये. तो हा आपला आंदोलनाचा कार्यक्रम चालू आहे. तो कार्यक्रम आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आपण या ठिकाणाहून उठता कामा नये एवढीच विनंती करतो. आणि जे आत्मीय आपल्यातनं गेलेले आहेत त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.